एक तरफ रहेंगे नाना नानी, दूसरी तरफ चैत्रा स्ट्राइकर्स। नाना नानी वन द टॉस, इलेक्टेड टू बोल फर्स्ट, बॉलिंग करने का निर्णय लिया है। चैत्रा की सलामी की जोड़ी मैदान में उतर चुकी है। देवांग और संजय पहला ओवर लेकर गेंदबाज नीलेश। पहली गेंद ब्लॉकर में फेंकी हुई गेंद थी, फुल टॉस थी, हालांकि फ्लिक किया, एक रन के साथ खाता खुला है, एक रन। फुल टॉस गेंद, विकेट का पतन, विकेट आई है। संजय गोल्डन डक का शिकार होते हुए। क्षेत्र बैटिंग कर रहा है ना दादा, पांडे जी क्षेत्र बैटिंग कर रहा है ना। हाँ क्षेत्र बैटिंग कर देवांग ना, देवांग और कौन था? देवांग और वो संजय, संजय आउट हुआ दूसरे बॉल पे। संजय बॉलर को ना, नीलेश, देवांग ने अभी आया प्रसाद, प्रसाद पितड़े मामा बैटिंग के लिए। पहली गेंद सीधे बल्ले के साथ खेला है, खराब फील्डिंग के चलते चौका मिलेगा। चौके के साथ खाता खुला है मामा ने, 4 रन। फुल टॉस गेंद थी, खेलना चाहते थे सामने की तरफ, थोड़ी सी दूर रही बॉडी से, 1 रन मिलेगा। यहाँ पर स्कोर हो चुका है 4 गेंदे 6 रन, 2 बॉल्स टू गो। सीधे बल्ले के साथ ये दूसरा विकेट आए है, दूसरा विकेट। देवांग भी लौटेंगे पैवलियन की तरफ। बॅटर प्रतीक मैदानामध्ये देवांगची जागा भरून काढण्यासाठी 5 चेंडू झाले, 6 रन आणि 2 विकेट आलेत। संजय आणि देवांग दोन्ही ओपनिंग जोडी मैदानाच्या बाहेर फाईन लेग मध्ये खेळलाय। एक धाव, स्ट्राईक ठेवे प्रतीक आपल्याकडे। षटक संपलंय, पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली 7। साहिल आलाय गोलंदाजीसाठी, पंचांनी दंडित केलंय पहिल्याच बॉलवर पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय। इलिगल ऍक्शन वरून हा नो बॉल, येणारा बॉल फ्री हिट आहे। आणखीन एक नो बॉल आहे, बॅक टू बॅक हा दुसरा। आता प्रसादला असेल संधी फ्री हिट बॉल खेळण्याची। धावसंख्या झाली 16।
एकही बॉल झाला नाहीये अजून. फ्री हिटची संधी होती, फ्री हिट बॉल होता, एक धाव मिळाली इथे. एकच धाव मिळेल, एक बॉल 17. आडव्या बॅटने खेळलाय इथे, मात्र सरळ खेळाडूच्या हातामध्ये विकेटचं पतन. प्रतीक चांगला दिसत होता, षटकार आला होता, पण इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन. किरण आलाय फलंदाजीसाठी. 2 बॉल 17 झालेत. ओहो, कट करण्याचा होता प्रयत्न. ऑन साइडला खेळलाय, पूल केलाय, एक धाव मिळेल. एक धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. कट केलाय, पंचाचा नो बॉलचा इशारा आलाय. पंच दंडित करतायत, म्हणजे फ्री हिट आहे आता किरणला. ऑन साइडला खेळलाय, थोडासा बॉडी पासून लांबून खेळला, बॉलच्या लाईन मध्ये आला नाही फलंदाज. 21 1 टू गो. 21 धावा झाल्यात, लास्ट बॉल असेल. 21 सिंगल काढली आहे इथे, स्ट्राईक ठेवेल प्रसाद. आपल्याकडे षटक संपलंय, 2 षटकांचा खेळ समाप्त, 2 षटकांत धावसंख्या 22. डायरेक्ट बुला नहीं क्या भाई, ये सब पता नहीं का नहीं, डायरेक्ट बुला. 7 मिनिटं झाली आहेत 2 ओव्हर साठी. भैरव नवीन गोलंदाज. डॉट बॉलने सुरुवात केली आहे, सरप्राईज केलं इथे प्रसादला. फुलटॉस बॉल, पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. साइड आर्म नो, फ्री हिट. एक बॉल 24. ब्लॉकर मध्ये टाकला होता. धावसंख्या 25, 2 बॉल 25, 4 टू गो. फ्लिक केला इथे, मात्र सहजरित्या एक धाव मिळेल पूर्ण. लेग स्टंपच्या बाहेर, अतिरिक्त धावसंख्या 27, 3 टू गो. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे मिड ऑन मध्ये अनिकेतची. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. हा चांगला फटका आलाय, गॅप मध्ये आहे, मिळतील पूर्ण 4 धावा किरणला. 4 धावेने धावसंख्या झाली 31. आणखी एक चांगला फटका आलाय, मागच्या बॉलवर चौकार, या बॉलवर षटकार. धावसंख्या आली झालीये 37 धावा, 3 ओव्हर 37. ओहो, कट करण्याचा प्रयत्न होता इथे मामाचा.
सरळ बॅटने खेळलाय, एकही धाव मिळणार नाही. इथे वाईड येतोय लेग स्टंपच्या बाहेर. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर 68 धावा जर या सरासरीने सुरू राहिला, करंट रन रेट आपण जर बघितलं तर 11.4 चा रन रेट दिसतोय. आणखीन एक बॅक टू बॅक हा दुसरा वाईड, हा वाईड बॉल आहे. धावसंख्या झाली 39. 2 डॉट आलेले ते 2 धावा भरून निघाल्यात कुठेतरी. हलक्या हाताने खेळून काढलं, फ्लिक केला, एक धाव, स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या झाली 40. फाईन लीग मध्ये खेळला या बॉलला सुद्धा सहजरित्या चांगल्या गोलंदाजाला सन्मान देत आहेत. आक्रमक शॉट्स खेळले नाहीयेत या ओव्हरमध्ये आतापर्यंत. माहित आहे ही ओव्हर गेली तर नंतरची ओव्हर चार्ज करू शकतात, पण चांगल्या गोलंदाजाला मान देत आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये ही एक सोरटी धाव, धावसंख्या 42. 5 बॉल 42 धावा, लास्ट बॉल असेल. अच्छा वो कल की जैसा ही. गाड़ी नंबर 9889, गाड़ी नंबर 9889 जिस किसी की भी हो प्लीज वहां से हटाइए. 9889 व्हाइट कलर की कार है. 9889 प्लीज. स्कोर हो चुका है 43. 4 ओव्हर. चार ओव्हर 43. राजेश आलाय आता बॉलिंग साठी. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, एक धाव, सिंगलने सुरुवात झाली आहे राजेशच्या ओव्हरला. मागची मॅच आपण बघितली 49 किती क्लोज मॅच झाली आहे. वाईट बॉल येतोय, आणखीन एक लेग स्टंपच्या बाहेर. धावा झाल्यात 45. ओहो, जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली होती, विकेट किपरने कोणतीही चूक केली नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन होतंय. अखिल न्यू बॅटर येत आहेत. डिलिबेटचा शिकार झालाय. धावसंख्या 45. 3 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न केला, बिगिट आलाय. अखिलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. शॉटने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 51. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अखिलने, एकच धाव मिळेल. धावसंख्या 52. लास्ट बॉल आहे या ओव्हरचा, 5व्या षटकातील शेवटचा बॉल. कडक शॉट आलाय, पण इथे मात्र क्षेत्ररक्षकाला पकडतील. विकेटचं पतन होत आहे. पाच ओव्हर 52 धावा, 52 रन्स. श्याम मुंडे शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येत आहेत. डॉट बॉल.
इथे मात्र वाईट मिळतोय. जो मागचा डॉट आला होता तो कुठेतरी कव्हर झालाय. धावसंख्या 53, 5 बॉल बाकी. फुलटॉस गेंद थी, एक रन पूरा, एक ही रन पूरा करेंगे. स्कोर हो चुका है 54. 2 ही गेंद हुई है, 4 गेंदों का खेल बाकी है. आखिरी 4 बॉल, लास्ट 4 बॉल. क्लीन बोल्ड झालाय. फलंदाज होतोय बाद. इथे बॅटची कडा घेतली, स्ट्राईक रोटेट झाली आहे. अखिलला स्ट्राईक मिळते. शेवटचे 2 बॉल खेळायची संधी मिळाली आहे अखिलला. धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचली आहे. आहा, चांगला फटका सजवलाय अखिलने. षटकार आलाय अखिलच्या बॅट मधून. धावसंख्या झाली 61. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 61 झाली आहे. ओहो, ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल होता. रनआउटची संधी आहे. पाहूया पंचाचा इशारा. आउट आलाय. इनिंग संपली आहे. धावसंख्या झाली 61. जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष ठेवले 36 बॉल मध्ये नाना नानी 11 या संघासमोर. चलो मैच को शुरुआत होने जा रही है. 62 रनों का लक्ष्य. प्रसाद पितळे पहला ओवर लेकर. पहली गेंद स्ट्रेट टू द बॉलर. डॉट के साथ शुरुआत.
हा चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे, कोणतीही चान्स मिळणार नाही अडवायला. चौकार येतोय. 2 बॉल 4. हे 3 धावा अडवल्या आहेत आपल्या संघासाठी संजय यांनी. विकेट आली आहे. कोणती चूक करत नाहीये प्रसाद. विकेट आली आहे. तुम्ही काल तरी मारलेत का? 4था नंबर है बोलायला. रोहित जायसवाल टॉस कर लीजिए अगला मैच का. बॅट बदल झाली. पहिले ते बॅट ही बदल. एवढा जड बॅट नाही खेळतो. बघितली तो धांडा धोका घेऊन तू काय दिसण्यावर घेतो का? बॅट चांगली दिसली वापरायची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. 1 ओव्हर 7. सानवी और किसका है? एनएम ना. टीम सानवी 11 कैप्टन अंकित देसाई एंड टीम एनएम स्टैलियंस कैप्टन अनिल शिंदे एंड मयूर सातपुते. एंड वी वुड लाइक टू कॉल मिस्टर मंदार दातार. मंदार दातार, ओनर ऑफ एमडी इन्वेस्टमेंट्स. निखिल शेट्टी एंड प्रतीक राजवणी. थैंक यू प्रीतिश डे थैंक यू फॉर ऑर्गेनाइजिंग सच अ नाइस फूड. मेदू वड़ा आ रहा है अभी दक्षिण बाइट्स की तरफ से, स्पॉन्सर्ड बाय अरविंद पांडे. कैप्टन आ गए ना दोनों के. मयूर सातपुते आ गए हैं, अनिल भाई भी आ गए. हाँ, मंदार भाई आ गए. निखिल एंड प्रतीक प्लीज कम फर्स्ट. अभी यहां पे मंदार दातार जो एमडी इन्वेस्टमेंट्स के ओनर है और वन ऑफ द स्पॉन्सरर ऑफ जीसीएल सीजन 3, अभी हम उनका सत्कार करेंगे और अभी टॉस उन्हीं के हाथों से होगा. गाइस तालियां एक बार मंदार दातार के लिए. तालियां बजाओ गाइस मंदार दातार सर के लिए. इथे मात्र ड्राईव्ह केलाय राजेशने. धावसंख्या झाली 11. लास्ट बॉल आहे. 25 मध्ये 51 बनवायचे आहेत. लेजेंड टेनिस क्रिकेटर आहे. आणि नक्कीच सन्माननीय मंदारदादा यांचा सत्कार होतोय माईची शाल देऊन आपल्या कमिटी मेंबरच्या वतीने आणि सर्व प्लेयरच्या वतीने. खूप खूप धन्यवाद मंदारदादा आपल्या या स्पर्धेला हातभार लावण्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो आपल्या मंदारदादासाठी. थँक्यू सो मच मंदारदादा.
स्कोर झालाय 12. अखिल 12. 24 में चाहिए 50. 24 गेंदों में 50. आणि सन्माननीय मंदार दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जात आहे. मयूर आणि अनिल दादा यांच्या मध्ये हा सामना रंगणार आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय एनएम स्टॅलियन्स या संघाने. बॉलिंग येणार आहेत. व्हाईट बॉल. किरण आले गोलंदाजीसाठी. 24 मध्ये 49 बनवायचे आहेत. निलेश ऑन स्ट्राइक. चौदह रन स्कोर पे. 23 गेंदों में 48 चाहिए. आहा प्लेट करना चाहते थे यहां पर नीलेश. डॉट गेंद आई है. बॅट चेंज लागली होती ते. ओहो वेल बोल्ड. क्या बात है किरण. बेहतरीन गेंदबाजी. देखिए नीलेश ने लीग मैचेस में हर एक मैच में उतरते ही छक्का मारा था. पहली गेंद से छक्के के साथ स्टार्ट कर रहे थे लेकिन इस मैच में बांध के रखा है गेंदबाजों ने. देखिए क्या बाउंस मिल रहा है किरण को. ये वाइड गेंद है. आणखीन एक डॉट बॉल येतोय. प्रेशर वाढवेल. 19 बॉल मध्ये आता 47 बनवायचे आहेत. लास्ट बॉल किरणचा. नो बॉल. येणारा बॉल फ्री हिट असेल. आहा क्या बात आहे. फ्री हिटचा बॉल होता. षटकार आलाय शेवटच्या बॉलवर. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये बनवायच्या 40. आठ मिनिटं झाली आहेत. पंच सांगतायत 7 मिनिटं बाकी आहे. तुम्हाला 2 ओव्हर संपवायचे आहेत. चला लवकर करा जरा. दोन ओव्हर जर पूर्ण नाही झाला तर तिसऱ्या ओव्हरला पेनल्टी मिळेल. अखिल आलाय गोलंदाजीसाठी. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. लाईन टच नो. येणारा बॉल फ्री हिट मिळेल. आणखीन एक नो बॉल. लाईन अर्ध्या विकेटवर टाकलेला बॉल होता. 36 ची गरज आहे. 18-36 इक्वेशन. वाईड येतोय. 18 बॉल 35. फ्री हिट कंटिन्यू. अठरा मध्ये 34. अठरा 33. ओहो नॉन स्ट्राइक एंडला रनआउट झाला असता बॅटर. 17 बॉल 33 रन. हलक्या हाताने खेळून काढला. इथे फायनल रिजन मध्ये 1 धाव अर्जित करतील. 32 धावांची गरज आहे. 16 बॉल मध्ये 12च्या सरासरीची अजूनही मॅच आहे. 12-32 असं समीकरण आहे.
16-32. ड्राईव्ह केला इथे निलेशने, धाव मिळाली. 15 बॉल मध्ये 31. सागर सागर मिस टाइम स्ट्रोक, इथे कॅच झाली नाही. 14 गेंदों में 30 चाहिए. एक रन यहाँ पे अर्जित करेंगे. 13 गेंदों में अब चाहिए 29. हा खराब बॉल आहे. हा वाईट पण असेल आणि हा +1 पण मिळेल. नो बॉल आहे आणि येणारा बॉल फ्री हिट आहे. 13 बॉल 27. हो हो, स्वतःच कॉल दिला. कुठेतरी एकच धाव मिळेल आणि रनआउट होईल. 27 बनवायच्या होत्या, आता 12 चेंडू मध्ये 26 बनवायचे आहेत. 12 बॉल 26 रन. निलेश आउट हुआ ना. साहिल साहिल 12-26 12 गेंदों में 26 चाहिए. नहीं, गेंदबाज सागर गेंदबाजी के लिए पहली गेंद ड्राइव किया. यहाँ पर एक रन पूरा किया. दूसरे रन का प्रयास, आउट होंगे बैटर, आउट होंगे. बल्ला पहुंचा नहीं पॉपिंग क्रीज तक. थ्रो किसने किया थ्रो थ्रो संजय यांचा हा थ्रो होता. नहीं नहीं शायद प्रतीक का था पूछो एक बार थ्रो कोणी केला, थ्रो कोणी केला? गाईज गाईज, थ्रो कोणी केला? हाँ सॉरी सॉरी इसने छोड़ा मिला ना भाई ठीक है थैंक यू भाई कल के लिए आउट राजेश हुआ राजेश ए यार नहीं 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 अरे सागर बॉलिंग मोठा फटका आला नाही. वो संदेश शेट्टी है 10 गेंदों में 25 चाहिए. 10 चेंडू मध्ये 25 धावा. 4 षटकारांची मॅच आहे. सागर गोलंदाजी करतोय. अगदी सहजरित्या लॉफ्ट केलाय. क्या बात आहे नाखवा. 9 बॉल मध्ये आता फक्त 19 धावांची गरज आहे. 9 बॉल 19. बॅक टू बॅक हा दुसरा 6 येतोय. 13 धावांची गरज आहे. 8 बॉल 13 रन्स. 8 बॉल 13 रन्स. हा तिसरा 6 आलाय. फक्त 7 धावांची गरज आहे. 7 बॉल 7 रनची गरज. 7 बॉल 7 रन. स्ट्राईक ठेवेल नाखवा आपल्याकडे. 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा.
6 बॉल 6 रन, आखिरी ओवर प्रतीक आए हैं गेंदबाजी के लिए। वो पहली गेंद चकमा दिया यहाँ पर। 5 गेंदों में 6 चाहिए, कंपलसरी चेस का ये मुकाबला। 5 गेंदे 6 रन। मारेगा तो खत्म हो जाएगा। इस बार 1 रन मिला। 4 गेंदों में 5 चाहिए, 4 गेंदे 5 रन। चार बॉल 5। आणि हा सामना संपलेला आहे। कॉंग्रॅच्युलेशन नाना नानी 11, वेल प्लेड, अनबीटेबल नाना नानी 11।